हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत खोपोलीला गौधाम पेरियार फार्म्समध्ये आपण आलो आहोत. गुगल मॅप्सवर तुम्ही गौधाम पेरियार फार्म्स टाकलं की एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला मिळतं. तर हे आहे पेरियार गोशाला, असा गेट आहे. सो इथून आपण एंटर करणार आहोत. मुंबईहून साधारण 2 तासात आपण इथे पोचतो. त्यानंतर एंटर केल्यावर इथे छानपैकी आधी सुरुवातीला कृष्णाचं मंदिर आहे. हा आहे आजचा आपला टेंट स्टे. हा आहे टेंट नंबर 6, ज्याचं नाव गोविंद आहे. हा टेंट आम्हाला अलॉट झालेला. सो आधी आपण रूम टूर करून घेऊया. सो हा आहे पाथवे. त्याच्यानंतर एक 4-5 पायऱ्या चढल्यावर आपण वरांड्यात येतो. वरांड्याला फुल नेट दिलेला आहे. सो अशा प्रकारे हा वरांडा आहे. तिथे 2 खुर्च्या, त्यानंतर कपडे वाळत घालायचं स्टँड, एक टिपॉय, 2 छत्र्या दिल्या आहेत त्यांनी पावसात जाण्यासाठी. त्यानंतर इथे एक टेबल फॅन आहे. नेट असल्यामुळे बारीक सारीक पाखरं संध्याकाळच्या वेळी इथे येणार नाहीत आणि तुम्हाला छानपैकी संध्याकाळी टाईम स्पेंड करता येईल. वन साईडला फुल विंडो असल्यामुळे आपल्याला रूममधनं छान बाहेर निसर्ग बघता येतो. वुडन फ्लोरिंग आहे रूमला. मोठा बेड आहे, 3 जण आरामात झोपू शकता. इथे सुद्धा एक बेड आहे. सो एखादी फॅमिली 4 जणांची, लाईक हजबंड वाईफ आणि 2 मुलं इथे आरामात राहू शकता. दोन्ही साईडला साईड टेबल आहेत. त्यानंतर लॅम्प्स खूप छान आहेत. तिथे फॅन आहे, AC सुद्धा दिली आहे. वर पूर्ण टेंट आहे. सो टेंटचा लुक आहे, बट रूम आपली छानपैकी प्रीमियम रूम आहे. त्यानंतर इथे साईड टेबल दिलेलं आहे लगेज ठेवण्यासाठी. त्यानंतर इथे डस्टबिन आहे. इथे सुद्धा एक सामान ठेवण्यासाठी जागा आहे. त्यानंतर हे आहे कबर्ड. कबर्डमध्ये आपल्याला टॉवेल्स, नॅपकिन्स आणि एक्स्ट्रा मॅट्रेस आणि उशी दिली होती. हे आहे वॉशरूम. वॉशरूमसुद्धा खूप मोठं आणि स्पेशियस आहे. व्हेरी नीट अँड क्लीन. ऑल नेसेसरी टॉयलेटरीज त्यांनी प्रोव्हाइड केलेली. सो खूप छानपैकी सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची त्यांनी दखल घेतलेली आहे. त्यानंतर इथे गिझरसुद्धा आहे, शॉवरसुद्धा आहे. सो 24 तास गरम पाणी आहे. हे आहे वृंदावन वाटिका. इथे तुम्हाला भारतीय बैठक किंवा तुम्ही टेबल खुर्चीवर बसून जेवण घेऊ शकता. इथे हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. सो दुपारचं जेवणसुद्धा खूप छान होतं. बटाट्याची भाजी, छोले, चपाती, डाळ, भात, पापड, लोणचं, सलाड आणि जिलेबी असं जेवण होतं. दुपारी छानपैकी जेवल्याबरोबर आम्ही मग प्रॉपर्टी मॅनेज करतात त्या प्रणिता मॅडमला भेटलो. माझं नाव प्रणिता. गौधाममधून मी इकडे सगळं प्रॉपर्टी मॅनेजमेंट बघते. जे आपलं फार्म आहे ते खोपोलीपासून अगदी 25 मिनिटाच्या अंतरावर आहे. जिथे येण्यासाठी तुम्ही रिक्षानेही येऊ शकता किंवा तुम्ही स्वतःची व्हेकलनी आणू शकता. मुंबईवरून येण्यासाठी फक्त इथे 2 ते 2.5 तास लागतात. अगदी फॅमिलीसाठी बेस्ट आहे मी सांगेन, कारण की तुम्ही इथे तुमच्या लहान मुलांना या तुमच्या आई वडिलांना कोणालाही इकडे घेऊन येऊ शकता. गौधाम ही जी प्रॉपर्टी आहे एक फार्म स्टे आहे. फार्म स्टे मध्ये तुम्हाला प्युअर व्हेज जेवण मिळेल, ज्याच्यामध्ये खूप सारे आमच्याकडे ॲनिमल्स मध्ये आमच्याकडे खूप मोठी अशी गौशाळा आहे, ज्याच्यामध्ये 100 ते 150 या संख्येमध्ये गाई आणि बैल, वासरं या संख्येमध्ये आहेत. त्याचबरोबर तिथे ससे, बदक आणि बरेच असे ॲनिमल्स आहेत. तुम्ही जर पेट लवर असाल तर तुम्ही तुमच्या पेटला इकडे फार्म मध्ये घेऊन येऊ शकता, कारण आमचं फार्म हे पेट फ्रेंडली आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायला मिळतील. जसं की इकडे बुलक कार्ट राईड आहे, हॉर्स रायडिंग आहे, काऊ फीडिंग, फिश फीडिंग, डक फीडिंग, आमच्याकडे रॅबिट सुद्धा आहेत. त्यानंतर इकडे दोन्ही टाइम सकाळी 8:30 वाजता आणि संध्याकाळी 5:30 वाजता गौमाता आरती असते. तर ती 5 ते 10 मिनिटाची एक आरती असते, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः सहभागी होऊन त्या आरतीचा आनंद घेऊ शकता. त्यासोबत आमच्याकडे प्रोडक्शन हाऊस आहे, ज्याच्यामध्ये गाईच्या शेणापासून बनवलेले असे बरेच प्रोडक्ट आमच्याकडे बनवले जातात. उदाहरणार्थ अगरबत्ती, धूप, कंडे, घी. त्याचबरोबर आमच्याकडे बायोगॅसचा प्रोजेक्ट सुद्धा आहे आणि वर्मी कंपोस्टचा प्लांट आहे. वर्मी कंपोस्टच्या प्लांट सोबतच आमच्याकडे ग्रीन हाऊसमध्ये वेगवेगळे मेडिसिन प्लांट ठेवलेले आहेत. त्यानंतर आम्ही तिथे व्हेजिटेबल्स जे ऑर्गॅनिक आम्ही ग्रो करतो, तर ते सुद्धा तुम्ही इथून बाय करू शकता, ते पण सीझनल. ऍक्टिव्हिटींसोबत आमच्याकडे वेगवेगळे तुम्हाला अट्रॅक्शन बघायला मिळतील. जसं की पावसाळ्यामध्ये आमच्या फार्मच्या जवळच धबधबा आहेत, 2 आहेत, ज्याच्यामध्ये फार्मच्या आत आहे आणि एक फार्म पासून एक 10 मिनिटांच्या अंतरावर आहे, जिथे आमचा गाईड तुमच्या सोबत असेल. त्याचसोबत हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज
आम्ही ठेवतो, जसं की कराओके असतं, बोनफायर असतं. बोनफायरमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. जर तुम्हाला सरप्राईज प्लॅन करायचं असेल तर बर्थडे सेलिब्रेशन, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन, जसे की आमच्याकडे मिनी गझेबो आहे, वृंदावन वाटिका आहे, रूम्स आहे जिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करतो. तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो करत असाल तर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या जे आम्ही सेलिब्रेशन केले जातात या डेकोरेशन केले जातात तर तुम्हाला तिकडे नक्कीच आयडिया मिळतील, तर नक्कीच फॉलो करा. दुपारी लंच झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ झोप काढली. त्यानंतर आता आम्ही रिसेप्शन एरियाकडे जात आहोत. संध्याकाळच्या ॲक्टिव्हिटीज चालू होणार आहेत. हे आहे ग्रीन हाऊस, जिथे मोठी नर्सरी आहे. सो वेगवेगळ्या मेडिकल प्लांट तुम्हाला इथे बघायला मिळतील. संध्याकाळच्या ॲक्टिव्हिटीज हॉर्स रायडिंग आहे, बैलगाडीमध्ये फेरफटका मारता येतो, नंतर गोमातेची आरती आहे, त्यानंतर इथे प्रोडक्शन हाऊस आहे. सो 100 ते 150 गायी आहेत, त्यामुळे वेगवेगळे प्रोडक्ट्स इथे बनवले जातात. सो ते सुद्धा आपल्याला दाखवले जातात. पहिल्यांदा आम्ही गेलो प्रोडक्शन हाऊसमध्ये. इथे रोज 100 ते 150 गायींचं दूध काढलं जातं आणि हे मुंबईला येतं. सो अशा प्रकारे त्याच्यापासून घी किंवा बटरसुद्धा तयार होतो. सो तो आपल्याला तिथे बघायला मिळाला. सो हा छानपैकी बटर तयार झालेला आहे. गाईच्या शेणापासून असे छान दिवे बनवले जातात, अगरबत्ती बनवली जाते, ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे, तुम्ही विकत घेऊ शकता. त्यानंतर आम्ही केली हॉर्स रायडिंग. हॉर्स रायडिंग झाल्यावर आम्ही गेलो बैलगाडी राईडला. सो बैलगाडीमध्ये आम्ही छान एक फेरफटका मारून आलो. सुद्धा खूप छान अनुभव होता. बारीक बारीक पाऊस पडायला लागलेला, सो आम्ही पाऊससुद्धा एन्जॉय केला. संध्याकाळी गोमातेची आरती करून नंतर आम्ही रॅबिट्स बघायला गेलो. त्यानंतर तिकडे पोपटसुद्धा होता. त्यानंतर तुम्ही डक फीडिंग करू शकता. सो तिकडे डक्ससुद्धा आहेत. तिथे 2 घोडे आहेत. सो लहान मुलांना इथे खूप मजा येणार आहे. पावसात मनसोक्त भिजल्यावर आम्ही गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. त्यानंतर हा आहे रात्रीचा व्ह्यू. रात्री रिसॉर्टमध्ये छान लाईटिंग केलेली, त्यामुळे हा नाईट व्ह्यूसुद्धा खूप छान दिसत होता. सो हा आहे आपला टेंट आणि आता आपण चाललो आहोत डिनरसाठी. डिनरमध्ये होता जिरा राईस, त्यानंतर होतं फ्लावर मटारची भाजी, त्यानंतर होती एक रस्सा भाजी, त्यानंतर होत्या गरमागरम चपात्या, पापड, डाळ आणि दुधीचा हलवा. रात्रभर छान पाऊस पडत होता. हा आहे मॉर्निंग व्ह्यू. ढग सगळे खाली आले आहेत. समोरच आपल्याला लोणावळ्याचा टायगर पॉन्ड दिसतो या रिसॉर्टमधनं. सो असं छानपैकी निसर्ग समोर दिसतो. आता पावसाळ्यात तर आणखीन छान दिसेल हे. सो खूप छान रिसॉर्ट आहे. लोकेशन खूप छान आहे. संपूर्ण निसर्गामध्ये वसलेलं आहे हे रिसॉर्ट. सो तुम्ही नक्की या गौधाम पेरियार फार्म्समध्ये. या रिसॉर्टमध्ये तुम्ही डिफरंट टाईप्स ऑफ मसाजेस करून घेऊ शकता. जसं बॅक मसाज आहे, हेड मसाज आहे किंवा फुल बॉडी मसाज आहे. सो आम्ही सकाळी 8:30ची अपॉइंटमेंट घेतलेली. आम्ही घेतलेलं अभ्यंगम फुल बॉडी मसाज. सो आता आम्ही चाललो आहोत मसाज जिथे त्यांचं सेंटर आहे तिथे. सो इथे फिमेल आणि जेंट्स स्टाफ दोन्ही आहेत. सो हा आहे मसाज सेंटर. सो अशा प्रकारे आतनं हे दिसतं. सो ही आहे मसाजची रूम. सो अभ्यंगम फुल बॉडी मसाज आम्ही घेतलेलं. खूप छान फॅसिलिटी आहे, नक्की ट्राय करून बघा. ऑइलनी आपल्याला फुल हेड मसाज, बॅक मसाज आणि फुल बॉडी मसाज देतात. खूप रिलॅक्सिंग आणि रिफ्रेशिंग आहे. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये गरम गरम मेदूवडे, ब्रेड बटर आणि चहाचा आस्वाद घेतला आणि आम्ही रूममधनं चेकआउट केलं. सो नक्की ट्राय करा. गौधाम पेरियार फार्म्स, खोपोली. थँक्यू सो मच.